नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मुंबईतील पवरू भागातील एका सोसायटीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठी नेता मनसे कार्यकर्त्यांनी चौकीदाराचा अपमान करत त्याला थप्पड मारल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तसेच तो राज ठाकरे यांचे नाव घेऊन चौकीदाराची माफी मागताना दिसत आहे. ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 26 मार्च रोजी मनसेने डी मार्टच्या एका कर्मचाऱ्याला मराठी येत नसल्याबद्दल अशाच प्रकारे अपमानित केले होते आणि त्यापूर्वी 12 मार्च रोजी एअरटेल ग्लोरीच्या एका कर्मचाऱ्याचाही अशाच प्रकारे अपमान करण्यात आला होता. देहाची ही कृती सातत्याने वाढत आहे. माफी मागतो मी. बोल राजसाहेब ठाकरे माफी मागतो. सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो. मराठी माणसांची आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेल. मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार. मराठी समजलं. मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही. परत बोलायचं नाही. बोल. सॉरी सर. आणि एक लोक असतात नाही, तुम्ही काही इकडे उपटता का? बाकीचे लोक आहेत ना मराठी, त्यांना सांगा ना मराठी शिकायला. ऐका, काय बोलतो रे तुम्ही? सुपरवायझर. तुम्हाला पैसा आमचा पाहिजे, जमिनी आमचा पाहिजे, फॅसिलिटी आमचा पाहिजे, आणि मराठी माणसं ठेवायला काय लाभ वाटते? तुम्ही लोक सकाळी ब्रिफिंग काय करत? सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याची शिस्तीत बोला, नाही येते दुसऱ्याला पाठवा. काय पहिली गोष्ट तो बोललो ना, मराठी तेल लावत गेला, ही भाषा वापरायची नाही. जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला, पण तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही. महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार, आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार. इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण सहन करतो. आपण सुपरवायझर ना तुम्ही, हा तुमची जबाबदारी नाही. हा करतो ह्या ॲरोगंट पर्यंत तो उत्तर देतोय. इथे मराठी तेल लावत जाऊ दे, मराठीला आम्ही मोजत नाही. अपमान नाही आपला. कपडा मार्केट कपडा निघाला. मी त्याला बोलतोय तरी पण तुम्हाला तो बोलतो त्याच्यात मराठी तू आता आलं तुला मराठी मी मराठी प्रयत्न करतो. आता ह्याची तिकडे इंटरव्ह्यू क्लिअर झाला, ह्याच्या काळात काय करली आणि काय एवढे क्लिअर विचारतो काय केली? एक मिनट, काय केली? देर से बात कर रहा हूँ. इसका एंट्री अगर यहाँ पे क्लियर है, बात सुन रहे, इसको अगर यहाँ पे अप्रूवल मिला बराबर मेन गेट पे, तो वहाँ तो फुटाने का अब ब्रांड की फुटली निकली, ब्रांड की फुटली निकली क्या? करत होते का तुला? इकडे केलं होतं ना अप्रूवल? आणि चेक करो जाण सांगतो त्याला मी, माझं नाव आहे तिथं दिसतंय माहिती. मला याचा मागून मला पाहिजे, कंपनीचा पाहिजे. आहे ना मला बोलवत. आपण पवई LNT या ठिकाणी आहोत. शाखाध्यक्ष महेश गिरामजी आहेत, कामगार सेनेचे शिक्षे विजय निकमजी, अनुप गुप्ताजी. विषय असा आहे की या LNTच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे, या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत, या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही. हा भाग वेगळा आहे, परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य. काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा. मी गेलो होतो आतमध्ये, ॲक्च्युली एंट्री झाली होती, सगळी अप्रूव्हल वगैरे भेटलं होतं. तरी पण मला विचारतो तुझं नाव काय? मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो. मला बोलतो मराठी गेली तेल लावत, मला मराठी येत नाही, मी शिकणार नाही असं मला बोलतो. हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो, त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला. आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानफाटीचा आवाज बसेल. तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसेल मराठी शिका, परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटली. धन्यवाद. किती तुम्ही बाईट घेतले बाईट. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.